कर्जत तालुक्यातील नेरळ आंबिवली पेशवाई मार्गावरील बोर्ले गावादरम्यान रस्त्यावर गतिरोधक नसल्याने अपघाताचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे। या मार्गावर दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ वाढत असून मोठी वाहने भरधाव वेगाने ये जा करत असल्याने बोर्ले ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। जिथे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या बोर्ले गावात सुमारे 50 घरांची वस्ती आहे। याशिवाय परिसरात कृषी पर्यटन केंद्रे असल्याने स्थानिक नागरिकांसोबतच पर्यटकांची मोठ्या प्रमाणात ये जा असते। नेरळ साई मंदिर नाका ते आंबिवली रेल्वे गेट या पेशवाई मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे। रस्ता चांगल्या अवस्थेत झाल्यामुळे वाहनांचा वेगही वाढला आहे। नेरळहून कर्जतच्या दिशेने जाण्यासाठी आंबिवली मार्गे हा मार्ग सोयीचा असल्याने दिवसभर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते। चारचाकी वाहनांसह अवजड वाहनेही या मार्गाचा वापर करतात। मात्र बोर्ले गावातून जाणाऱ्या या मुख्य रस्त्यावर अद्याप एकही गतिरोधक बसविण्यात आलेला नाही। त्यामुळे अनेक वाहने भरधाव वेगाने गावातून जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। गावाच्या मध्यवर्ती भागातूनच मुख्य रस्ता जात असल्याने नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागते। विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे। त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। बोर्ले गावादरम्यान सुमारे 5 ते 6 ठिकाणी गतिरोधक बसवण्यात यावेत अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ शशिकांत मोहिते यांनी केली आहे। या संदर्भात जिथे ग्रामपंचायतीमार्फत संबंधित प्रशासनाकडे पत्र देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले। नमस्कार, मी शशिकांत मुकुंद मोहिते, राहणार बोर्ले। मी अशासाठी आपणास बोलवलेले आहे की हा जो रोड झाला आहे बाजीराव पेशवे मार्ग आंबिवली गेट ते दामत गेट, त्यामुळे हा रोड झाल्यामुळे आमची सोय चांगल्या पद्धतीने झालेली आहे। परंतु स्पीड ब्रेकर नसल्यामुळे इथे अपघात होण्याची फार शक्यता आहे। दुसरी गोष्ट, मी स्वतः जे इथले पवन राज म्हणून जे इंजिनियर आहेत, साईट इंजिनियर, त्यांनाही सांगितलेलं आहे। त्यानंतर त्यांचे जे वरिष्ठ आहेत दानिश साहेब, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनाही प्रत्यक्ष परिस्थिती दाखवली की ज्यावेळेस माणूस तिथून वरती येतो तर हा येणारा जो माणूस आहे तो एकदम स्पीडने येतो। इथे असा एकच ठिकाण नाही येतो, बोर्ल्यामध्ये किमान 7 ते 8 10 ठिकाणी अशी परिस्थिती आहे। कारण हा बाजीराव पेशवे मार्ग जो आहे तो बोर्लेगावच्या मधून गेलेला आहे आणि त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे। आता कालच आपण बघितलं भालवडीची जी घटना घडली, म्हणजे असं स्पीड ब्रेकर नसल्यामुळे अशा घटना घडत राहणार आहेत। त्यासाठी शासनाने याची दखल घ्यावी आणि त्वरित इथे स्पीड ब्रेकर टाकावेत। दुसरी गोष्ट म्हणजे कारण मी स्वतः ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांना ठराव पाठवलेले आहेत का इथे स्पीड ब्रेकरची किती गरज आहे आणि ते त्यांनी मान्य केलेलं आहे। परंतु कालच मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, त्यांना आमचा अजून 1 महिना आहे व महिन्याच्या पूर्वी बोललो या महिन्याभरामध्ये आमचा अपघात होण्याची शक्यता आहे आणि शासनाने याची त्वरित तुमच्या माध्यमातून मी सांगतो शासनाला, तर जर याच्यातून काही जीवितहानी वित्तहानी जर त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील।